सुखान माझी द्यावी ओंजळ भरून तूच करता आणि करविता दीनानाथाचा तू माय पिता ठेवा लेकराला पोटाशी धरून माझी द्यावी ओंजळ भरून सुखान माझी द्यावी ओंजळ भरून संकट समयी धावून येतो निज भगताला सांभाळितो भव दुःख सारणे सारून माझी द्यावी ओंजळ भरून सुखान माझी द्यावी ओंजळ भरून वाशा उलखानाचा भंडारा कपाळी लावून थाप मार डिंबाड्या ताल धरून सुंदरान मांडल गाव उभारया जाग्याला वन काशी लिंगाला अशी अवघड खानाला मारू माझ्या गावड्याला घाईतलं बिरू धोगाला देवा हेगड सिधाला तुळशीद देवाला सात ताल भाडी लागा सात ताल भाडी माडिया जमाला लागा माडिया जमाला रामायाची रातना मुन काढले मामा गरुड पक्षाच्या जोडीचं वचन घेतलं गंगा स्वरावंती माघारी फिरली त्या वेळेला गंगा स्वरावंती माग फिरली शहर त्या टायमाला निघून गेली सातताला माडीला रामाची रात्र करमली त्या वेळेला साताल माडीला माडीच्या मधाला रामाची रात्र करमून काढली सवळीच्या पाऱ्याला लवकर उठली त्या ठिकाणी आला आस्ती पाणी चावलं तरती पाणी सल्ला न्हाणी कशाला नेऊन ठेवलं गंगा स्वरावंतीनं संत सवळ केलं त्या ठिकाणी आला पिवळा पितांबर नेसली त्या वेळेला देव बघा देवारा गा देव बघा देवारा देवाराया पूजला गा देवाराया पूजला तुळशी बघा बिरदाला तुळशी बघा बिरदाला पाणी तीन घातलं गा पाणी तीन घातलं वरच्या धान धरीला आणि पाचव्या बघा ताळाला
दामोदरला पाणी घातलं निघून गेली 7व्या तालाला वरच्या दामोदरला त्यावेळेला दशवर्षा दामोदरीला निघून गेली तसं गंगा स्वरावंतीने विचार केला मनाला पुढचं काम पाहिजे करायला म्हणून 350 गाईला पदरानं लागली होती पालवायला त्यावेळेला गेल्याच्या पदरानं पालवल्या पेटला त्यांच्या रानाला आंतरी कळाला वन गायला त्या ठिकाणी आला वनगाईने त्या टायमाला चरचा घास सोडला धरतरीला पाठी शिपीचा गोंडा टाकला पाटीलानं वनगाई त्या टायमाला धुळा उडवीत धुळा उडवीत गायीने पाठीचा जसं शेपी पाठीवर टाकल्या गगनी धुळा उडवीत गाई निघून आल्या त्यावेळेला निघून आल्या सात झाला माडीला माडीच्या भोवताला येडा मारला गायी येऊन राहिल्या माडीच्या समोरल्या बाजूला त्या वेळेला गायीच्या मधाला काळी कपिला माल न गाय वाचा गाईला फुटली त्या वेळेला लागली होती गंगा स्वरावंतीला बोलायला पाहिजे काय तुला संकट पडलं सांग या वेळेला म्हणून त्या टायमाला बोला याला याला गेली सांगा याला याला गेली कशा याच्या कारण कशा याच्या कारण तिला काही कपिला भालट काय लागली ती बोलायला त्यावेळेला काय संकट पडलं आम्हाला बोलू ना एवढं बोलत आता गंगा स्वरावंती लागली गाईला बोलायला बायग झाली बरं दुधाची गरज मला देत आहे मला पाहिजे मला एवढं म्हणल्यानंतर काळी कपिला मालन गाई बोलत होती गंगा स्वरावंतीला किळकोरी वासर दूध पित्यात आणि राहिलेलं दूध वताडानं लागले व्हायला त्यावेळेला तेव्हा तुला लागली इतकं दूध घे काढून म्हणल्यानंतर गंगा स्वरावंती लागल्या त्या काळ्या कपिला मालन गायला काय बोलायला त्या टायमाला अनु बाकीच्या गाईचं दूध नको मला काळ्या कपिला जन्मा वाच गाईचं दूध पाहिजे मला त्या वेळेला म्हणून जसं लागली हा सांगायला तसं त्या टायमाला या तुला लागल लागल तुला
लागली तुला खूळ लागली त्यावेळेला हे जरा माझी वांज काय माझ्या ध्येयपिंडाला नंदीचा वारा नाही या ठिकाणी आला माझं तुझं कसं निघालं त्या टायमाला काय लागली होती गंगाधरावंतीला बोलायला त्या सोरावंती टायमाला. लागली होती बोलायला का तुझं पाहिजे मला एवढं म्हणल्यानंतर कपिला मालन काय लागली होती गंगा सोरावंतीला बोलायला गंगाधरावंतीला लागली होती बोलायला पाहिजे तुझं सत्व असेल माझं सत्व असेल तर त्या ठिकाणी आला जे झाली हाताला बस धारला त्या टायमाला म्हणून गंगा सोरावंतीनं झाडे दर्जी हाताला पाण्यानं भरली त्या ठिकाणी आला निघून गेली गाईच्या जवळच्या बाजूला त्या टायमाला गाईच्या भोवताला येडा मारला गाईच्या पाठीवर थाप मारली त्या ठिकाणी आला गंगा बसली गाईच्या भोवतीने एक प्रदक्षिणा घातली गाईच्या पाठीवर थाप मारली आणि बसली होती कासला त्या ठिकाणी आला पाणी लागली मारायला तसं गाईला पाना लागला होता फुटायला त्या वेळेला सत्यवाच्या जोरावर पाना तिला फुटला अरे पाना तिला फुटला जर तुझ्या सत्वानं मला दूध निघलं तर त्या वेळेला जसं घे काढून म्हणल्यानंतर गंगाधरावंतीनं त्या टायमाला गाईच्या भोवतीनं बेदा मारला पाठीवर हात मारला पाण्यानं भरलेली झाडी घेतली ती गाईच्या कासाला जाऊन बसली त्या वेळेला तसं कासावर पाणी मारलं तसं गाईला पाना फुटला शाहीरच्या आवाज ठिकाणी देवाचा केला सत्वाला माझ्या धावावं धावण्याला धावावं त्या ठिकाणी आला पाणी लागली मारायला पाना देवाच्या दैव गतीनं आणि सत्वाच्या जोरानं त्या वेळेला तसा पाना गायला फुटला झाडीवर दूध काढलं बाजूला ठेवलं 2 झाऱ्या भरल्या बाजूला ठेवल्या अशा 6 झाऱ्या गाईच्या दुधाने भरल्या त्या टायमाला बाईच्या जातीला दुधाचा हावरत 6 झाऱ्या भरल्या तरी मन भरणा 7व्या झारी काढताना त्या वेळेला तसं त्या टायमाला गायनं विचार केला मनाला जसं खुरू उचललं जशी लात मारली त्या टायमाला कपिला या गाईनं लाथ तिनं झाडली ठेवल्या पण या कपिला मालनीनं त्या वेळेला कपिला मानानं गायनं जशी लात मारली तशी 6 झाऱ्या सांडल्या दुधाच्या त्या वेळेला 7वी झारी भरून घेतली गंगाधरावंतीनं त्या ठिकाणी आला मामा तामगाव गावाला हेगडी प्रधान शिंगाडी सुलतान बरोबर आहे. विठ्ठल बिरदेवाच्या माध्यमातून निर्माण झालेली ही गादी आणि
आज जळाच्या वर्षाच्या निमित्तानं किंवा जळाच्या महिन्याच्या निमित्तानं आज या ठिकाणी ओवीचं मैदान भरलेलं आहे. बरोबर आहे. आणि ह्या गावाचं खास वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी होणारं कारखान आपल्या हालमतातून मेंढीचं सर्व मेंढकं आणि सर्व आपलं असणारं धनदौलत घेऊन या ठिकाणी देवाला प्रदक्षिणा घालण्यासाठी येतात. म्हणून काय म्हटले दिन सोनिया झाला हो हो हो, दिन सोनिया झाला आज तामगाव गावाला माझ्या हेगड सिधाचा सुख सोहळा पाऊतला माझ्या हेगड सिधाचा सुख सोहळा पाऊतला माझ्या हेगड सिधाचा हा सोहळा पाऊतला माझ्या हेगड सिधाचा हा सोहळा पाऊतला हेगड सिधाच्या वयण्यान तामगाव गाव आज झालं या पावन गाव भरत या देवाला हो हो देव पावतो या नवसाला माझ्या हेगड सिधाचा सुख सोहळा पाऊतला माझ्या हेगड सिधाचा सुख सोहळा पाऊतला सोनिया झाला हो हो दिन सोनिया झाला आज तामगाव गावाला या हेगड सिधाचा सुख सोहळा पाऊतला या हेगड सिधाचा सोहळा पाऊतला हेगड सिधाचं रूप सुंदर नाक भानेदार त्याच्या मिशा पिळधार ढोल कैताळ आरतीला गोडा नैवेद्य देवाला माझ्या हेगड सिधाचा सुख सोहळा पाऊतला या हेगड सिधाचा सुख सोहळा पाऊतला गावामध्ये नादेवगड खान शाहीर युवराज करतो या कवन ढोल कैताळ संगतीला देवाचं नाव हे मुखाला माझ्या हेगड सिधाचा सुख सोहळा पाऊतला या हेगड सिधाचा सुख सोहळा पाऊतला